नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज म्हणजे ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. तर याच्यामध्ये दोन प्रकारे बेरीज करता येते. पहिला प्रकार आहे ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने केली जाते आणि ज्यावेळी छेद असमान असतो त्यावेळी अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करावी. छेद समान असताना ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते पहा. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेतोय. 5/6 अधिक 4/6. तर या उदाहरणामध्ये छेद समान आहे, दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी तो कॉमन लिहायचा आणि फक्त अंशाची बेरीज केली जाते. पहा 5 अधिक 4 छेद 6. तर याच्यामध्ये 5 अधिक 4 होतात 9 छेद 6. तर आपलं उत्तर आलेलं आहे 9/6. त्यानंतर ज्यावेळी छेद असमान असतो त्यावेळी कशी केली जाते पहा बेरीज. दुसरा प्रकार आहे छेद असमान असताना ज्यावेळी छेद असमान असतो त्यावेळी आपण एक उदाहरण घेऊया. 4/3 अधिक 7/4. तर या दोन्ही अपूर्णांकाचे जे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. तर ज्यावेळी छेद वेगवेगळे असतात त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो आणि नंतरच आपल्याला अंशाची बेरीज करता येते. तर पहा छेद समान करण्यासाठी काय प्रोसेस आहे. तर पहिला जो अपूर्णांक दिसतोय तुम्हाला त्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने आपल्याला गुणायचं आहे. पहा 4/3. तर ह्या अपूर्णांकाला आपल्याला याच्या छेदाने गुणायचं आहे. किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही. पहा म्हणजे आपल्याला 4ने गुणावं लागेल. बेरजेचे चिन्ह आहे तेच राहणार आहे. त्यानंतर दुसरा जो अपूर्णांक आहे त्या दुसऱ्या अपूर्णांकाला आपल्याला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे. म्हणजे या अपूर्णांकाला आपल्याला 3ने गुणावं लागेल. काय येते पहा 4 गुणिले 4 4 × 16 छेद 4 त्रिक 12. अधिक चिन्ह तसंच राहील. 7 त्रिक 21 आणि 4 त्रिक 12 बरोबर आहे. आता आपला छेद समान झालेला आहे याचा आणि याचा छेद समान आहे. ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी आपण काय करतो तर तो कॉमन लिहितो आणि अंशांची फक्त बेरीज करतो. म्हणजे 16 अधिक 21 याची आपल्याला फक्त बेरीज करायची आहे. 16 अधिक 21 होतात 37/12. तर अशा प्रकारे जर छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.